रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील वरसे गावात महिला शोषणाची घृणास्पद घटना घडली होती। त्यानंतर उसर येथे आता पुन्हा एकदा त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली। उसर येथील एका 14 वर्षीय मुलीवर दुष्कृत्य झाल्याची तक्रार रोहा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे। अश्लील चॅटिंग व्हायरल करण्याची धमकी देत या मुलीवर वारंवार शोषण करण्यात आले। अशाच संदर्भात मुलीच्या आई वडिलांनी देवेश सावंत वय वर्ष 25 राहणार तळवली, ओमकार पिंपळे वय वर्ष 25 राहणार नागोठणे यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपी देवेश सावंतला अटक केली आहे। मिळालेल्या माहितीवरून या मुलीच्या इंस्टाग्रामवर ओमकार पिंपळे हा घाणेरडे मेसेज करत होता। ते मेसेज देवेश सावंतच्या हाती लागले। त्यानंतर देवेशने ती सर्व चॅटिंग व्हायरल करेन अशी धमकी देत मुलीचा गैरफायदा घेतला। याबाबत कोणालाही सांगितले तर तुला मारून टाकेल अशी धमकीही त्याने मुलीला दिली होती, असे तक्रारीत नमूद करण्यात आले। या घटनेने रोहा परिसरात खळबळ माजली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे महिला व मुली असुरक्षित असल्याची भावना यामुळे परिसरात पसरली आहे। दरम्यान रोहा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत। फिर्यादी ज्या आहेत, फिर्यादी महिला, त्यांनी काल 11 जून 2025 रोजी रोहा पोलीस ठाणे येथे समक्ष पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली की त्यांची अल्पवयीन मुलगी आहे 13 वर्षे 9 महिन्याची। त्या मुलीला तिचा पूर्वाश्रमीचा जो ओळखीचा मित्र आहे त्याच्याबरोबर तिचे प्रेमसंबंध होते आणि त्या मित्राने काही कारणामुळे त्यांच्या दोघांमध्ये भांडण झाले आणि त्यांनी नातं तोडलेलं होतं। परंतु त्याच मित्राने ही जी अल्पवयीन पीडित मुलगी जी आहे ती दुसऱ्या एका मित्राबरोबर इंस्टाग्रामवरून चॅटिंग करत असताना त्यांचे जे काही चॅटिंग झालं त्याच्यामध्ये चॅटिंगमध्ये काही अश्लील आणि काही आक्षेपार्ह असं चॅटिंग होतं। ते चॅटिंग त्याच्या हाती लागलं, पूर्वाश्रमीचा जो तिचा मित्र होता, आणि ते चॅटिंग त्याच्या जवळ आहे असं त्यांनी सांगून त्या अल्पवयीन पीडित मुलीच्या आजोबांना मेसेज केला आणि तिला बोलायला लावलं आणि त्यांनी त्यावरती संपर्क साधून त्या मुलीला भेटायला ये असं सांगून तिला बोलवल्यानंतर तिच्यावरती तिच्याबरोबर शारीरिक संबंध, शारीरिक अत्याचार केलेले आहेत। त्या संदर्भात रोहा पोलीस ठाणे येथे 2 इसमांविरुद्ध, जे पूर्वाश्रमीचा जो मुलगा आहे त्याच्या विरुद्ध आणि जे अश्लील त्यांनी इंस्टाग्रामवर चॅटिंग केले त्या मुलाविरुद्ध, अशा दोघांविरुद्ध रोहा पोलीस ठाणे येथे रितसर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दोन्हीही आरोपींना रोहा पोलिसांनी अटक केलेली आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास हा सुरू आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।